तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, कारण या कपड्यापासून मी फुल सर्क्युलर प्लाझो रेडी करणार आहे. तुम्हाला माहिती का हा कोणता कपडा आहे? हा डबल जॉर्जेट कपडा आहे आणि हा पूर्ण 4 मीटर आहे. लेंथ वाईज जर तुम्हाला फुल सर्क्युलर प्लाझो जर शिवायचा असेल तर तुम्हाला लेंथ वाईज कपडा जास्तच लागणार आहे. तर हा मी माझ्या लेंथनुसार घेतलेला आहे, तर मला 4 मीटर कपडा कम्फर्टेबल आहे. तर त्यासाठी मी इथे 4 मीटरचा कपडा घेतलेला आहे. आणि जर 60चा पणा असेल तर खूपच छान, पण मला 60चा पणा भेटला नाही म्हणून मी हा 42चा पणा घेतलेला आहे. 60चा पणा असता तर जॉईंट येणार नाही आहे, पण आता याच्यामध्ये जॉईंट तर येणारच आहे. प्लस आपल्याला बेल्ट पण काढायचा आहे याच्यामधून. तर याच्यापासून आपण फुल सर्क्युलर प्लाझो रेडी करणार आहे. तर तुम्हाला माहिती आहेत का फुल सर्क्युलर प्लाझो कटिंग करण्यासाठी किती मापे लागतात? कोणाला माहिती आहेत का? नसेल तर मी सांगते. तर फुल सर्क्युलर प्लाझोसाठी आपल्याला फक्त 3च मापांची गरज आहे. एक आहे लेंथ, पूर्ण टोटल लेंथ आहे. दुसरी आहे बेल्ट साईज. जर बेल्ट लावायचं असेल तर इथून माप घ्यायचं आणि इलास्टिक जरी ह्या प्लाझोसाठी बेल्टचं माप इथूनच घ्यायचं आहे. कमरेचं जे माप आहे आपलं तेच माप तुम्हाला घ्यायचं आहे. आणि इलास्टिक जरी लावायचं असेल तरी इथूनच माप घ्यायचं आहे या प्लाझोसाठी. बाकी जो हा मी घातलेला प्लाझो आहे रेड कलरचा, याच्यासाठी हा पूर्ण राऊंडमध्ये इलास्टिक आहे. तर त्याच्यासाठी मी कमरेचाच माप घेतलेला आहे आणि तो इथे कम्फर्टेबल बसलेला आहे. तर त्याचनुसार याला आपण बेल्ट लावणार आहे, पण इथे पण माप आपण कमरेचंच घेणार आहे. का? कारण ह्याला वजन खूप आहे ह्या कपड्याचं. आणि 4 मीटरचा घेर असणार आहे. 2 मीटर एका पायासाठी लागणार आहे आणि 2 मीटर दुसऱ्या पायासाठी लागणार आहे. तर मग विचार करा. आणि हा त्यातनं डबल जॉर्जेट कपडा आहे, तर ह्याचं वजन किती असणार आहे? त्याच्यासाठी आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे आणि कमरेच्या मापानुसारच आपल्याला बेल्ट पाहिजे आहे. तर चला, तर मी तुम्हाला याची मापे कशी घ्यायची ते पण मी दाखवते. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा हा टेप असा घ्यायचा आहे आणि जे स्वतः जर माप घेणार असताल तर या पद्धतीने जिथून तुम्ही स्टार्टिंग करणार आहात घालायची. आता माझी बघा, मी इथून घातलेला आहे. तर हे जे आपली नेवल आहे याच्या बरोबर मी घातलेला आहे, तर मग मी इथूनच माप घेणार आहे माझं. त्यासाठी मी जे नंबर आहे, स्टार्ट जे नंबर होता जसं 1 2 3, हे मी खालच्या साईडला सोडलेला आहे या पद्धतीनं. आणि जिथं मी घालणार आहे तिथून माप घेणार आहे. तर बघू शकता, या इथे आलेला आहे 37. तर मी 37 इंचाचा प्लाझो मला रेडी करणार आहे. तर एक झालं माप. सर्वात अगोदर लेंथला बेल्ट साईज. तर बेल्ट साईजसाठी कमरेचं माप घ्यायचं आहे. तर या इथं कमरेचं माप आहे 26 इंच. हे आपलं कमरेचं माप असणार आहे. 2 मापे झाली. त्याच्यानंतर आता तिसरं माप आहे, ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर ते आहे आपलं हिप साईज. तर ते या पद्धतीने घ्यायचं आहे. बघू शकता, पूर्ण आपली हिपचा राऊंड घ्यायचा आहे. जेवढी तुमची हिप आहे तेवढं घ्यायचं आहे. 36. या इथं जरासं लूज घेतलेलं आहे, जास्त पण लूज नाही घ्यायचं आहे. नॉर्मली बस एवढंच लूज घ्यायचं आहे, जास्त नाही. तर ही आपली आहे फुल सर्क्युलर प्लाझोची मापे. आणि हा जो प्लाझो आहे याच्यासाठी आपल्याला आणखीन एक मापाची गरज आहे, किंवा नी साईज पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला आणखीन फिट हवा असेल तर. नसेल तर मग खाली ह्या प्लाझोसाठी जो मी घातलेला आहे या प्लाझोसाठी तुम्हाला थाईचं पण माप घ्यायचं आहे या पद्धतीने. तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही थाईचं माप घ्यायचं आहे. तर या इथं मी
माझा फक्त हा असा हात जाईल, बघू शकता, हा असा हात जाईल एवढं माप लूजिंग घेत आहे. नाही तर फिटेड आहे 21 इंच, फिटमध्ये 21 आहे, पण जर मला लूज हवा असेल तर मी 1 इंच लूज आणखीन करणार. ते इथं मी 22 इंचाचं घेत आहे. जर तुम्हाला हा प्लाझो स्टिच करायचा असेल तर नॉर्मल प्लाझो. आणि घ्यायचं आहे बॉटमचं माप. तर ही जी बॉटम आहे याचं पण तुम्हाला किती बॉटम हवी आहे, किती रुंद हवी आहे की एकदम सिंपल हवी आहे, त्यानुसार तुम्हाला या बॉटमचं माप घ्यायचं आहे. ओके. तर आपल्याला फुल सर्क्युलरसाठी आपल्याला ना बॉटमची गरज आहे ना थाईची गरज आहे. फक्त आपल्याला लेंथ, हिप आणि बेल्ट एवढ्या 3 मापांचीच गरज आहे. तर याची कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की पहा पुढे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही घरी बसून इझिली हा फुल सर्क्युलर प्लाझो कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. कटिंग पण खूपच सोपी आहे. एकदा जर तुम्ही पाहताल तर तुमच्या लगेच तुम्हाला समजेल की कशा पद्धतीची कटिंग आहे आणि तुम्ही पण लगेच स्टिच कराल. तर हा प्लाझो तुम्ही तुमच्या साडीपासून पण स्टिच करू शकता. मी अगोदर पासूनच स्टिच करणार होते, पण मी म्हटलं 60चा पाना घेऊन येते आणि त्याचा म्हणजे जॉईंट लागणार नाही, पण मला तो भेटलाच नाही. तर मग मी 40-42 इंचाचाच आणला. तर त्याच्यामध्ये मला जॉईंट पण लावायचा आहे आणि बेल्ट पण बनवायचा आहे. तर आता सर्वात अगोदर आपण जे मापे आहेत आपली, जसे लेंथ, हिप आणि बेल्ट, याच्यामध्ये तुम्हाला कसं काय प्लस करायचं आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित असं मेजरमेंट सांगते. तर आता इथं काय केलं, 2 मीटर कपडा असा ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे. जॉर्जेट जरी असेल तरी तुम्हाला प्रेस करायचं आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये कपडा येणार आहे. आणि आता आणखीन दुसरा 2 मीटर जो आहे हा वाला, याला आता आपल्याला याच्यावरती फोल्ड करायचं आहे. मग असे मिळून आपले 4 फोल्ड होणार आहेत. तर आता इथे बघा, दुसरा पण 2 मीटरचा कपडा फोल्ड करून प्रेस करून घेतलेला आहे आणि इथे एक पिन लावून घेतली आहे बघा. अशा पद्धतीने पिन खोसली म्हणजे इथला कपडा सरकणार नाही. आणि एक त्या कोपऱ्यात पण पिन खोसून घेतलेली आहे. तर ही साईड आहे ओपन साईड, ही साईड ओपन आहे, खालची साईड पण ओपन आहे आणि ती साईड पण ओपन आहे, फक्त ही साईड बंद आहे. तर मग आता आपल्याला मापे कशी घ्यायचे याच्यावरती ते पाहूयात. तर मापे आपल्याला इथून घ्यायचे आहेत. ही ओपन साईडला आपलं आसन येणार आहे आणि ही साईड आपली बंद असणार आहे. तर मग आता उंचीमध्ये आपल्याला आपण किती मिळवलं, 4.3 म्हणजेच 4.5. तर मग तितकंच माप आता आपल्याला इथून घ्यायचं आहे. हा जो कोपरा आहे या कोपऱ्यापासून ते इथे 4 पॉईंट हे इथे येते असं. अगोदर मी माप घेते मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, या कोपऱ्यावरती मी काय केलं, हा जो टेप आहे याच्यामध्ये जे होल असतं त्यामध्येच ही सुई घातली आणि मग आपला टेप असा घेतला 4.5. इथे पण तेच, पूर्ण हे गोलाईमध्ये आपल्याला तेवढंच अंतर घ्यायचं आहे. समजलं तुम्हाला? जेवढी आपण उंची एक्स्ट्रा घेतलेली आहे ना, जो बेल्टचा 6वा भाग काढलेला आहे तो इथे काढायचा आहे आपल्याला. मग पूर्ण गोलाईमध्ये व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. ओके. तर हे झालं आपला बेल्टचं माप. आपला बेल्ट किती आहे, 26. तर मग आता मोजून पाहूयात किती येते. तर 26चा 4था भाग काढायचा आहे आपल्याला. तर हे अर्धा इंच आपल्याला काही पकडायचं नाही. जी बॉर्डर आहे ही शिलाईमध्ये घ्यायची नाही आहे, ही कट करून काढणार आहे. ते अर्धा इंच, ते किती आलं,
तर या इथं आलं 6.5 आणि आपल्या बेल्टचा चौथा भाग 6.5च येत असेल आणि मग अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे. तर समजलं तुम्हाला कसं ॲक्युरेट आपण हे बेल्टचं मेजरमेंट काढलेलं आहे. तुम्हालाही या पद्धतीने काढायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. तर हे झालं आपलं बेल्टचं. आता आपण क्रॉच लेंथ पाहणार आहोत, म्हणजेच आसन. तर आसन कसं काढायचं, जी आपली हिप साईज आहे, किती आहे माझी हिप साईज 36, तर 36चा चौथा भाग काढायचा आहे आणि तो इथे लेंथमध्ये घ्यायचा आहे. जी ओपन साईड आहे, या ओपन साईडला या इथून 36चा चौथा भाग येत आहे 9 इंच. ओके. तर 9 इंचमध्ये तुम्हाला थोडीशी लूजिंग हवी असेल किंवा जर तुम्ही जास्त नेवलच्या वरती जर पॅन्ट घालत असाल तर थोडंसं ॲड करायचं. तर या इथं मी 9 इंच आहे, तर मी 1 इंच याच्यामध्ये ॲड करणार आहे. जसं की आता हिपचा 4th पार्ट 9 इंच आलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. तर या इथं मी 10 इंचावरती मार्किंग करत आहे. तर ही झालं आपली आसनची लेंथ. बघू शकता, ही आपली आसनची लेंथ आहे. तर त्याच्यानंतर आता लेंथ घेतल्यानंतर आतल्या बाजूला आपल्याला 3 इंच आतमध्ये जायचं आहे. ही तर साईड आपण कटिंग करून काढणार आहोत. 3 इंच घ्या, नाही तर 2.5 इंच घ्या. हेवी साईजला तुम्ही 3-3.5 इंच घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि 3पेक्षा कमी नाही हेवी साईजसाठी. आता माझी नॉर्मल साईज आहे, तर मी 2.5 इंच म्हटलं तरी घेऊ शकते. तर ह्या कोपऱ्यापासून मी काय करते, 3 इंच घेत आहे आतमध्ये. 3 इंचावरती मार्किंग केली आणि मग आता हा पॉईंट आणि हा वाला पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचा आहे. तर मी अगोदर जोडून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर ह्या ट्रेंगल शेपरच्या साह्याने मी बघा एक सरळ लाईन आखून घेतली अशी आणि एक अशी. तर बघा, ही आहे आपला बेल्ट आणि ही आहे आपली क्रॉच लेंथ. आता ह्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. तो कशा प्रकारे, ती ही बघा, ही कर्व पट्टी आहे, हिला या पद्धतीने अशी ठेवायची आहे. हे बघा, या प्रकारे ठेवून घ्यायची आणि इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर या इथं मी आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर तुम्ही याची पूर्ण बेल्ट, क्रॉच लेंथ, याचा हा कर्व एवढंच घ्यायचं आहे. आणि मग आता लेंथ आपल्याला जेवढी आपली लेंथ आहे आणि थोडं शिलाई मार्जिन ॲड करून लेंथ घ्यायची आहे. जसं 1 इंच किंवा 1.5 इंच शिलाईमध्ये जाण्या इतकं आपल्याला पाहिजे आहे खाली, किंवा नाही घेतलं तरी चालते, तुम्ही पिको केला तरी चालू शकते. घडी बघा कशी आहे, घडी सरळ सरळ कपडा आहे हा, फक्त फोल्ड केलेला आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला पण तुमची घडी घालून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही मी घडी घालून घेतलेली आहे. तर आता मी लेंथ मार्किंग करते. टेपला काय करूया, पुन्हा या ठिकाणी असं इथे पिनने अटॅच करूया आणि मग पूर्ण लेंथ काढूया. तर आता माझी लेंथ 37 आहे. तर मी 37मध्ये आपला 2 इंचाचा बेल्ट पण लागणार आहे, बरोबर की नाही. तर मग याच्यामध्ये आपल्याला लेंथमध्ये दुसरे ॲड करायची काहीच गरज नाही, कारण आपण बेल्ट सेपरेट काढणार आहोत. तर आपण या इथं 37पेक्षा जरी कमी घेतलं तरी चालू शकतं. जेवढी उंची आहे तेवढीच घेऊया, किंवा त्याच्यापेक्षा अर्धा इंचानी कमी घेतली तरी चालेल. तर लेंथ आहे माझी 37. आता इथून स्टार्ट करायचं, पूर्ण टेप तशाच पद्धतीने फिरवत न्यायचं आहे त्या साईडला. पूर्ण मार्किंग करून घेते, मग मी तुम्हाला दाखवते. तर हे 37 आहे, इथे घेतलं. पण याच्यामध्ये आपण वरच्या साईडला जो 4.5 इंचाचा कपडा आहे तो आपला कट होऊन जाणार आहे, बरोबर की नाही. मग आपल्याला लेंथमध्ये खाली जावं लागणार आहे 4.5 इंच एक्स्ट्रा घेऊन. जसं की 37 इंच उंची आहे, तर 37ला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि नंतरनं 1 2 3 4 आणि हा येत आहे 4.5.
तर त्याच्यापेक्षा पण मी 1 इंच आणखीन एक्स्ट्रा, हे बघा हा असा इथे येत आहे. टोटल म्हणजे मिळवलेलं उंचीनुसार आपल्याला टोटल उंची इथे येत आहे, पण आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. टोटल उंचीमधून मी अर्धा इंच कमी घेणार आहे इथे कटिंगसाठी, आणि मग 4.5 इंच आपल्याला याच्यामध्ये मिळवायचं आहे. जे आपण वरती काढलेलं आहे की नाही, हे जे काढलेलं आहे की नाही, ते आपल्याला खाली लेंथमध्ये मिळवायचं आहे. तर मग आता इथे कपडा कमी, तुम्हाला अगोदरच मी बोलले होते की आपला कपडा कमी आहे, थोडासा अजून पाव मीटर तरी मला कपडा जास्त हवा होता. तर आपण 41.5 इंच घेऊया इथे, आणि मग पूर्ण मार्किंग करत त्या कोपऱ्यात जाऊया. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली बघू शकता. कोपऱ्यामध्ये पिन अटॅच करून टेपला आणि कपड्याला फिक्स केलेला आहे, आणि त्याच्यानुसार आपण गोलाईमध्ये मार्किंग करत आहे. हे बघू शकता. असं घ्यायचं. 41.5 हे आलं. पुन्हा असं स्ट्रेट पकडायचं, जास्त खेचायचं नाही कारण जास्त कपडा नाही आहे, तो नॉर्मली अटॅच केलेला आहे. या पद्धतीनं पूर्ण गोलाईमध्ये राऊंड मारून घ्यायचं आहे. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, आवडली का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, खूप सोपं आहे हा प्लाझो कटिंग करणं, आणि स्टिचिंग पण त्यावणी सोपी आहे. तर आता इथे काय होणार आहे, आपल्याला थोडासा कपडा जॉईंट करावा लागणार आहे. तर जास्त नाही, पण ते काय होणार आहे, नेमकं पुढच्या साईडला येणार आहे आणि मागच्या साईडला येणार आहे. अशा पद्धतीने ही आपली मार्किंग झालेली आहे. बघू शकता व्यवस्थित त्याचा फ्लेअर बघ. हे बघा, याचा फ्लेअर एवढा येणार आहे कारण हा फुल सर्क्युलर प्लाझो आहे. तर ही झाली आपली टोटल मार्किंग. आता मी कटिंग करून घेते, याच्यानंतर ना तुम्हाला दाखवते. आता बघा, कटिंग करून घेतलेलं आहे. थोडं आणखीन मी मार्जिन एक्स्ट्रा थोडंसं घेतलेलंच आहे, पाव इंच, कारण जास्त झालेलं चालेल पण कमी नाही झालं पाहिजे असं. पण हा आता हँगिंग करून ठेवला ना, ह्याची उंची वाढणार आहे. त्याचा फायनल लुक बघा कसा आहे कटिंगचा. खूप सोपी पद्धत आहे कटिंगची, आणि स्टिचिंगची पण खूपच सोपी पद्धत आहे. जास्त तामझाम यात काहीच नाही आहे. जर बॉर्डरला खाली पिको करायचं तर पिको पण करू शकता, किंवा शिलाई पण मारू शकता, नाही तर तुम्ही जी आपली समोसा लेस असते ती पण लावू शकता. आता काय इथे थोडासा पॉईंट निघल्यासारखा आहे, तर तो पॉईंट आपल्याला कट करायचा आहे. तर हा पॉईंट कट केला तर खालून थोडासा तुम्ही आणखीन हा जो आसनचा साईड आहे याचा थोडासा जरी आणखी थोडासा कट केला तरी चालेल, कारण आपण इथं हा पाव इंचाचा पॉईंट कट केलेला आहे. समजलं तुम्हाला? हा बेल्ट आहे, हे आसन आहे, आणि इथून आपली शिलाई होणार आहे. ते हे बघा 4 पार्ट आहेत. 1 2 3 आणि 4. तर हा 4 मीटरचा कपडा आहे. थोडासा कमी पडलेला आहे, थोडंसं जॉईंट लागणार आहे. जास्त जॉईंट लागणारच नाही आहे, त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. खूप कमी जॉईंट लागणार आहे, 2-3 इंचचं जॉईंट लावावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतरनं बहुतेक समोसा लेस म्हटलं तरी लावेल, नाही तर असंच प्लेन ठेवेल, पिको करून घेईल फक्त, की मग हा प्लाझो रेडी होणार आहे. बघितला तुम्ही? हा ना साडीपासून पण शिवू शकता. तुमच्याकडे एकसारखी साडी असेल ना प्लेन, तर तुम्ही ते पण करू शकता. मी हा डबल जॉर्जेट कपडा आणलेला आहे, आणि त्याच्यापासून हा फुल सर्क्युलर प्लाझो रेडी. तर हा आहे आपला एक पाय, आणि हा आहे दुसरा पाय. हे असे 2 पाय असणार आहेत. आणि हा असंच हँगिंग करून ठेवला ना, ह्याची लेंथ आपोआप वाढणार आहे. तर पुन्हा खालून कटच करावं लागणार आहे. जर जॉईंट करायला नाही लागलं तर खूपच छान होईल.
तर मी तुम्हाला दाखवते एक पायाचं मार्किंग की आपल्या बेल्ट साईजनुसार आलेला आहे की नाही. ते इथून घालायला स्टार्ट करायचं आहे आणि पाठच्या बाजूला बघू शकता. तर बेल्ट साईज बरोबर आलेली आहे की नाही बघू शकता. याचा घातल्यानंतर ना पूर्ण स्टिचिंग केल्यानंतर ना ह्याचा लुक खूपच छान येणार आहे. तर कटिंग करा तुम्ही पण, स्टिचिंग पण मी तुम्हाला दाखवेल. आता ह्याला मी हँगिंग करून ठेवणार आहे, लगेच याला स्टिचिंग करणार नाही, कारण कपडा वाढतोय की नाही ते बघायचं आहे मला. जर वाढला तर मला जॉईन करायची गरज नाही, कारण माझ्या लेंथनुसार हा कपडा खूप आहे. बघा हा दिसते. अजून 2 इंचाचा बेल्ट पण येणार आहे ना. हे बघा इथं बेल्ट येणार आहे की नाही. हा माझ्यासाठी इनफ आहे. तर आजच्या हाफ सर्क्युलर प्लाझोची कटिंग तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्या कोणी आपल्या इच्छुक महिला असतील शिकणाऱ्या, ज्यांना घरी बसून फ्रीमध्ये शिकायचं असेल, त्यांनी नक्की आपला व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ते हे असं पुढे येणार आहे आणि याच्यावरती मी कशा पद्धतीचा टॉप स्टिचिंग करू मला नक्की सजेस्ट करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.